लोकश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाण्यातील मठबंदर जेटी विसर्जन घाटावरले आपण दृश्य बघतोय। आज 1.5 दिवसाच्या गणेशाला निरोप देताना मात्र अनेक भक्तगण मोठ्या संख्येनं आपणाला विसर्जन घाटावरले आपण एकवटले बघतायत। मागी गणेशोत्सव 2026 मधले आपण दृश्य बघतोय। गेल्या वर्षी ह्याच विसर्जन घाटावरती 140 गणेशांना विसर्जन देण्यात आलं होतं। मात्र यावर्षी ही संख्या वाढते का काय? माझ्या पाठीमागे जर बघाल तर आपणाला ही गर्दी अथांग जनसागर आपणाला जो बघायला मिळतोय, कारण लोकांचा वाढता प्रतिसाद आहे तो बघायला मिळतोय। रेखाताई पाटील माझ्याशी जोडलाय। रेखाताई, दिवसेंदिवस मागी गणेश उत्सवाचं प्रस्थ आहे ते वाढत चाललेलं आहे। आज 1.5 दिवसाच्या गणेशाला निरोप देण्यासाठी आपणाला काय वाटतं? खूप आनंद होतोय। पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरया हा सण आता खूप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। घरोघरी पण हा आनंदाने साजरा केला जातो। भाद्रपदाची तर गणपती असतात, पण हे पण एक जन्मोत्सव म्हणून गणेशाचं चांगल्या प्रकारे साजरा केला जातं। आमच्या गावात सुद्धा कोपरी गावामध्ये पण आता पहिले 2च गणपती होते, पण आता 30 गणपतीची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे सगळ्यांच्याकडे आनंदच असतोय। आणि इथे जे आम्ही इथे येतोय बिटबंदर रोडला, तर तिथे खूप चांगली व्यवस्था केलेली असते। इथले जे आहेत जे स्वयंसेवक ते खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करतात इथे। काय वाटतंय की एकीकडे आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मागी गणेशोत्सव केवळ 10-20 होते, पण आता मात्र हे सगळं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। हे पाहता वैभव पाहता आपल्याला काय वाटतं? खूप आनंद होतोय, कारण का आता सगळेजण म्हणजे हे सगळं असं वाढत चाललेलं आहे। एकेकडे म्हणजे खूप अधोगती होत चाललेली आहे। त्यामुळेच हा भक्तीचा सागर उमळून आलेला आहे आणि त्या निमित्ताने गणेशाची पूजा होते। सगळीकडे आनंद साजरा होतो आणि एक मन प्रसन्न होतं, म्हणून हे खूप आनंदाने साजरा केला जातो हा सण। एकीकडे आपण बघू शकतो माणसातलं माणूस डळत चाललंय, समाज मनातल्या भावना मात्र कुठेतरी आलेल्या बघायला मिळत आहे। पण मागी गणेशोत्सव 2026 मध्ये आपण दृश्य होत आहे। पाटील साहेब माझे जोडले। पाटील साहेब, गेल्या वर्षी 140 आपण या ठिकाणी घाटावर, पण मात्र दिवसेंदिवस हे प्रस्थापनाला वाढलेलं बघायला मिळतंय। हे सगळं पाहता काय आनंद होतो? नमस्कार। प्रथम गणपती बाप्पा मोरया। दरवर्षीप्रमाणे वाढतच चाललेलं आहे हे माघ गणेशोत्सव जे आपले भाद्रपद महिन्यात तर वाढतच असतात, पण यावेळी गेल्या वर्षी जवळजवळ 140, त्याच्या अगोदर 100 असं रेशो होता। एक काळ होता की फक्त इथे 10 गणपती यायचे, 10 आज इथे मला माझ्या अंदाज आहे इथे 200-250 गणपती येतील असं मला वाटतंय। साहेब, आपण एक नियोजन केलेलं असतं, एक अतिशय सुंदर पद्धतीने इथं आलेल्या भक्तांना पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छता किंवा सुविधा ह्या सगळे उपक्रम आपण प्रत्येक वर्षी राबवलं जातं। एक वेगळं पण असतंय काहीतरी इथं बघण्यासारखं। काय हे सगळं इथे आमचे विसर्जन घाटावर गणपती विसर्जन करणारी मुलं शिस्तबद्ध असतात। शिवाय आम्ही 8-10 दिवस अगोदरच महानगरपालिकेला सांगून की साहेब आपल्याला हे पाहिजे, आमचा घाट साफसफाई पाहिजे, आम्हाला टेबल्स पाहिजे, आरतीला टेबल्स पाहिजे, हे सगळं आम्हाला पाठपुरावा करून आम्हाला ते मिळत असतं। आणि आमचे उपशहर प्रमुख आपल्या प्रकाश कोटवाणी साहेब ते पण आम्हाला खूप सहकार्य करत असतात। आमचे ते गुरुवारी आहेत, ते आम्हाला जर महानगरपालिकेचं काय अडचण आली की आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला हे पाहिजे। पण एक आमचं असं शिस्तबद्ध घाट झालेला आहे, तर आम्हाला खूप रिस्पॉन्स मिळतो इकडे। आज कोपरी म्हणजे आपला मिडबंदर रोड, आमचा चिन्हनी कोळेवाडा हा एवढाच भाग येत होता, पण आता कोपरी गाव आता विसर्जन घाट या विसर्जन एवढं नाव रूपाला आलेलं आहे की ठाणे वेस्टची पण पश्चिमची माणसं इकडे यायला लागली गणपती घेऊन। राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला समजला जातो। अतिशय स्वच्छता, टापटीप आणि त्याबरोबर एक वेगळंपण या ठिकाणी बघायला मिळतोय। त्यामुळे अनेक विविध भागातून सुद्धा अनेक विसर्जनासाठी इकडे येत आहे, एक वेगळी सुविधा। आज आपल्या महाराष्ट्राचे म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातूनच हे सगळं घाट आमची सगळी सोयी चाललेली आहे। एक काळ होता की ते विसर्जन तिथपर्यंत असं सरपटच जात होते, नंतर मग हळूहळू हा विसर्जन घाट पुढे आला आणि आत पुढे टोकापर्यंत गेलेले आपल्याला। तर एकदम म्हणजे ह्या मुलांना एकदम सोयीस्कर जातं सगळं गणपती विसर्जन करण्यासाठी। तर आपण विसर्जन घाटावरला आपण हे बदलतं चित्र बघतोय। त्यावर गणेश बी माझ्याकडे आहे, गणेश मुकदम माझ्याकडे आहे। गणेशजी, आपण सुद्धा ह्या सगळ्या याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते आपण एकवटलेला असता, एक वेगळी संकल्पना प्रेरणा घेऊन आपण लोकांना ह्या सुविधा पोहोचल्या पाहिजे ह्यासाठी काम करत असता। खरं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारच्या विसर्जन घाटावरती चांगल्या प्रकारची सुविधा आपण एक चांगलं लोकांना देण्याचा प्रयत्न करता, काय वाटतं?
आपले लाडके मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्यांचं बारीक लक्ष असतं आपल्या बालेकिल्ल्यामध्ये कुठे काय लोकांची गैरसोय होऊ नये. त्यासाठी या विसर्जन घाटावरती खूप कष्ट करून आम्ही या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे उपशहर प्रमुख प्रकाशजी कोटवाणी साहेब हे या लोकांनी या विसर्जन घाट एवढा सुंदर बनवला की इथे येणारे प्रत्येक पलीकडचे लोक किंवा कोपरी गावातले लोक प्रत्येकाला असं वाटतं की या विसर्जन घाटावरती आपल्या गणेश मूर्तीचं विसर्जन व्हावं. त्याकरिता प्रत्येक लोकांची गर्दी आणि सोय आम्ही प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. प्रत्येकाला आतमध्ये व्यवस्थित जाता येतंय आणि आपल्या बाप्पाच्या मूर्ती व्यवस्थित विसर्जन करता येते. म्हणून विसर्जन घाट हा सगळ्यांना आवडता झालाय. त्याच्यामुळे हा कोपरी ठाणे पश्चिम मधला एक चांगला व्यवस्थित सुसज्ज असा घाट ओळखला जातो. हे सगळं श्रेय आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश कोटवाणी साहेब यांच्या मार्फत आम्ही सगळं हे राबवतो. आपण मागे गणेश उत्सवाचा जरी आपणाला हा वाढता जरी क्रम बघायला मिळत असेल तर अतिशय स्वच्छ अशा ठिकाणी विसर्जन घाटावरले आपण दृश्य बघतोय. ज्या ठिकाणी आपण बघू शकतो हे संपूर्ण गणेशांचं विसर्जन केलं जातं. अतिशय चांगल्या पद्धतीने एक सुनियोजित एक असणारं ठिकाण आहे आणि म्हणून आज 1.5 दिवसाच्या गणेशाला निरोप देताना मात्र मागे उत्सव 2026 मधले आपण विसर्जन घाटावरली दृश्य बघत होतो. कॅमेरामॅन प्रेरणा थोरासे, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे मिडबंदर.